आई होती समाजाची, गुरु होती ज्ञानाची. आई होती समाजाची, गुरु होती ज्ञानाची. क्रांती ज्योती सावित्रीबाई प्रेरणा होती आजची. क्रांती ज्योती सावित्रीबाई प्रेरणा होती आजची. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव सृष्टी विजयकुमार गायकवाड आहे. मी एक तिसरी वर्गात शिकते. आज मी तुम्हाला सावित्रीबाई फुले यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका व समाजसेविका होत्या. त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते व वडिलांचे नाव खंडूजी नवसे पाटील हे होते. सावित्रीबाई या लहानपणापासून हुशार होत्या. ज्या काळात मुलींना शिकवण्याची परवानगी नव्हती त्या काळात गीती महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिकवण्यास प्रोत्साहन दिले. सावित्रीबाई फुले यांना सन 1848 साली पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली. त्यांनी शाळेत स्वतः शिकवण्याचे कार्य करत होत्या. त्यांना मुलींना शिकवण्यास बरोबर लोकजागृती केली. त्यांना बालविवाह, सतीप्रथा आणि जातीबोध यासारख्या वाईट प्रथांना विरोध केला. विधवासाठी ऐश्वर्यस्थान सुरू केले. स्त्रियांच्या हक्कासाठी लढा दिला. समाजात शिक्षकाबी व समाजतेची ज्योत पेटवली. शेवटी मी एवढंच बोलते की आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही ज्योतिबाच्या लेकी, आम्ही सावित्रीच्या लेकी, आम्ही ज्योतिबाच्या लेकी. नका समजू आम्हाला दाशी, आम्ही करतो त्याच्या राशी. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.